नमस्कार आजी. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कुसुमबाई नामदेवराव कल्याणकर चावरा. कुठं आहे हे? अर्धापूर तालुक्यात आहे, अर्धापूरच्या जवळ आहे. काय त्रास होतो तुम्हाला? मला हे गुडघे दुखत होते. हे दोन्ही गुडघे दुखायचे का एकच दुखायचा? दोन्ही दुखायचे. हे जास्त दुखायचं, हे थोडा कमी दुखत होता. बर, मग काय केलं त्याच्यासाठी? 2-3 डॉक्टरकडे गेलो, काहीच फरक पडला नाही. मी इथं आलो. बर, काय त्रास होत होता गुडघ्यामध्ये? गुडघ्यामध्ये हे एवढं मुंग्यानं गचच भरत होतं. समजा ते काय दुखायला ते काही कळतच नव्हतं. चालता बसता येत होतं का? येत नव्हतं. येत नव्हतं. किती वर्षापासून होतं हे? हे आज तसं 2 वर्ष झालं आहे. पण आधी थोडं थोडं होतं तर असंच साधारण गोळ्या घ्यावाच डॉक्टर पशी. 4 रोज कमी घ्यायचं, 4 रोज मग अजून बरं वाटलं की अजून काम करायचं. मग अजून दुखू लागलं की अजून. आता या 2-3 महिन्यामध्ये जास्त झालं. बसलं तर उठाय नाही गेलं की असं 2 पाऊल चलाय नाही गेलं. समजा 2 पावले चालता येत नव्हतं. बरं, मग काय केलं त्यासाठी? काहीच नाही, तेच डॉक्टरकडे गेलो, गोळ्या खाल्ल्या, मग तुमचं सांगल्याने तुमच्याकडे आलो. तेव्हापासून कमी झाला. काय केलं आपण इथं? इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या 15 दिवसाच्या. ते गोळ्या खाल्ल्याबरोबर तुम्ही सांगल्यातच तेव्हापासून कमी वाटायला. गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिलं ओझोनचं? हा. बरं, त्याने आता किती आराम आहे? त्यांना आता चांगलं समजा 12 समजा आराम आहे. हो. आता चालता येईल का? चालता येईल. चालता येते? हो. बरं, आधी बसता येत होतं का मांडी घालून? नाही, बसता येत नव्हतं. लांब पाय केल्याशिवाय हे होत नव्हतं. उठलं तर असं दोन्ही टोंगळ्यावर हात देऊन असं कशाला तरी धरून मग दोन्ही टोंगळ्यावर हात देऊन उभं राहावं लागत होतं. आता नाही, आता मोकळं उठता येते, बसता येते. आधी किती चालता येत होतं? आधी चलायचंही नाही गेलं तुमच्या इकडे येण्याच्या आधी. आणि आता? या दारा इथून त्या दारापर्यंत चलायला केलं. आता किती चलायला लागले? आता चलाय आले. आता समजा काही काम पडलं तर बाहेर जातो, तिकडून येतो, फिरायला लागले. वर बसून दाखवा बरं तिथं. ठेवाय. मांडी घाला. मांडी दुखलो जास्त. बघा, पाय कुठपर्यंत चालला? पाय चाललाय असं. चाललाय ना? हे चाललाय. पण कसं होतं आधी कुठपर्यंत? असं बसता येत होतं? आधी असं बसता येत नव्हतं. असं बसता येत नव्हतं. असं एवढं लांब होऊ देत नव्हतं. तेवढं लांब होत नव्हतं. आता हे सगळं लांब. इंजेक्शनानं फायदा झाला का तुम्हाला? इंजेक्शनानंच फायदा झाला. धन्यवाद.